मैत्रिणींनो बघा, आपण आपले 4 टक्स ब्लाउजचं कटिंग केलेलं होतं. तर आता आपण याचं संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत, म्हणजेच शिलाई, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही क्लिअर झाली पाहिजे. हा आपला बॅक पार्ट आहे, आपले 4 टक्सचे पार्ट आहे, ही आपली बाही आहे आणि ही योगपट्टी आपण कट केलेली होती. आता आपण हे 4 टक्स आहेत ते पार्ट अटॅच करून घेऊयात. तर इथून आता हे पार्ट असे ठेवायचे, ब्लाउज पीसचे समोरासमोर ठेवा बघा, म्हणजे ही गळ्याची बाजू आलेली आहे. त्यावरती हे ब्लाउज पीसचे जे काही आपण अस्तरचे कट केलेले आहेत पार्ट ते ठेवायचे. आता हे पूर्ण स्टिच टाकून घ्यायचे आणि अटॅच करून घ्यायचे. आता मी हे पूर्ण व्यवस्थित अटॅच करून घेते. तुम्ही जर का नवीन शिकत असाल ना, तर तुम्ही इथं पिना अटॅच करून घ्यायच्या आहेत. कारण काय होतं, काय हे पार्ट असे गोडा होत जातात, त्याच्यामुळे पिना अटॅच करून घ्यायच्या. पिना अटॅच केलं तर तुमचं हे अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ब्लाउज पीस ते सरकणार नाही, आहे तसंच राहील. बघा, हे अटॅच करून घेतलं. ही ब्लाउज पीसची सरळ बाजू आहे, ही ब्लाउज पीसची उलटी बाजू होती. उलट्या बाजूवरती अस्तर हे लावून घ्यायचं आहे. नवीन शिकत असाल तर त्यांना माहिती नसेल, पण जे शिकत असतील त्यांना माहिती असेल, म्हणून त्यांच्यासाठी आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी क्लिअर करते. हे अटॅच करून झालं आहे. सेम हे पण पूर्ण अटॅच करून घ्यायचं. बघा, हे पण मी पूर्ण अटॅच करून घेतलं. ब्लाउज पीसला अस्तर हे लावून घेतलेलं आहे. आता याचं जे बघा, जो एक्स्ट्रा कपडा दिसतोय ना खालचा ब्लाउज पीसचा, तो बरोबर अस्तरच्या कट टू कट कट करून घ्यायचा. बघा, हे जसं एवढं कट केलं ना तसं हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. दोन्ही जे भाग आहेत आपले पुढचे त्यांच्यामध्ये. हे बघा, जे एक्स्ट्रा कपडा दिसत होता ना, तो पूर्ण मी अस्तरच्या कट टू कट कट करून घेतला. एक्स्ट्रा अस्तर कट करायचं नाही, फक्त आपण जसं अस्तर अटॅच केलं होतं, अस्तर अटॅच केल्यानंतर जो एक्स्ट्रा फॅब्रिक होता, एक्स्ट्रा कपडा होता उरलेला, तो मी कट केलेला आहे. कट करून झाला. आता हे जे आपले टक्स आहेत, या टक्सवरती स्टिच टाकायची. मुंड्यातला टक्स घ्यायचा, इथून व्यवस्थित असा जोडायचा. सगळ्यात आधी टीप लॉक करायची. बघा, एक टक्स आपला टाकून झाला. आता दुसऱ्या साईडचा टक्स टाकायचा, हुक आहे पट्टीकडचा, तो टक्स पण व्यवस्थित पकडायचा. बघा, इथपर्यंत. हा टक्स पण अर्धा इंचाचा आहे. कमरेचा टक्स टाकून घेऊयात, तो पण व्यवस्थित असा पकडायचा. जसं आपलं इथून स्टार्ट होतं इथं संपत जातं तशी स्टिच टाकायची. बघा, कमरेचा पण टाकून झाला. बघा, 3च टक्स टाकलेले आहेत तरी पप किती सुंदर आला. आता चौथा टक्स टाकून घेऊयात, तो म्हणजे आपला हा खालचा टक्स, फिटिंग साईड कडचा टक्स. बघा, इथून व्यवस्थित इथपर्यंत जशी आपण लाईन ड्रॉ केली होती तसा टक्स टाकून घेतला. टीप जर का तुम्ही लॉक केली नसेल तरी लगेच निघून जाते. बघा, असे आपले 4ही टक्स टाकून झाले, 4 टक्स. आता बघा, इथं हा कपडा आपला, हा टक्स आपला असा क्रॉस होता खाली, म्हणून हा कपडा एक्स्ट्रा उरला. मग काय करायचं, याला इथून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. बघा, झालं एकसारखं. बघा, आपला किती सुंदर पप तयार झाला. सेम आता इकडे जसे आपण टक्सवरती स्टिच टाकली, सेम ह्या पार्टवरती पण व्यवस्थित जसे टक्स आहेत तशी स्टिच टाकून घ्यायची आहे. ह्या पार्टमध्ये आपण टक्स टाकले होते, सेम आता दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा जे टक्स होते बघा, टक्सवरती स्टिच टाकून घेतलेली आहे. बघा, जे आपण मार्किंग केलं होतं बरोबर त्यावरती स्टिच टाकून झाली. दोन्ही पार्टमध्ये तुम्ही पप बघू शकतात किती सुंदर आलेले आहेत. बघा, साईजनुसार पप सुद्धा छान येतात. नक्की ट्राय करून बघा एक वेळा. प्रॉपर तुम्ही व्यवस्थित शिवला ना तर तुमचं छान येईल. तुम्ही जर का कुठे मिस्टेक केली, ते तुमच्या स्टिचिंगमध्ये मिस्टेक झाली तर त्यात तुमचं फिटिंगमध्ये मिस्टेक होऊ शकतं. आता योगपट्टी अटॅच करून घ्यायची असते.
त्यासाठी योकपट्टी घ्यायची। योकपट्टी आहे आपण अस्तरवरती कट करून ब्लाउज पीसवरती कट केली आहे। वरची एक योकपट्टी घ्यायची, फक्त वरची एक घ्या आणि ती सगळ्यात खाली दुमडून घ्यायची। ब्लाउज पीसच्या सरळ बाजूवरती दोन्ही योकपट्टी ठेवून घेतल्या। आता खाली बॉटमला पाव इंचावरती स्टिच टाकून घ्यायची, जे आपण मार्जिन घेतलेलं होतं। दुसरी योकपट्टी घ्यायची, तिथं पण खाली बॉटमला पाव इंचावरती स्टिच टाकायची। खालचा हा एक्स्ट्रा कपडा दिसतोय हा कट करून घ्यायचा। खाली कट देऊन घ्यायचे असतात। आता या योकपट्ट्या दोन्ही बाहेरच्या बाजूने दुमडायच्या, ही पण बाहेरच्या बाजूने दुमडायची। बघा दोन्ही दुमडल्या। आता यांच्यावरती एक एक दाबटीप टाकून घ्यायची। बघा आता हे ब्लाउज पीसच्या खालच्या बाजूला दुमडून घ्यायच्या दोन्ही योकपट्ट्या। बघा ब्लाउज पीसच्या खालच्या बाजूला, म्हणजे बॉटमला अशा पद्धतीने फिनिशिंग देऊन घ्यायची असते। आता हे अटॅच करून घ्या, पूर्ण शिलाई टाकून घ्यायची। योकपट्टी लावण्याच्या तुम्हाला मी 2 पद्धती सांगणार आहे। तुम्हाला पद्धत आवडेल दोन्हीमधून ती पद्धत तुम्ही वापरायची आहे। बघा ही योकपट्टी मी अशी तयार करून घेतली। आता हा एक्स्ट्रा कपडा दिसतोय हा व्यवस्थित कट करून घेते। व्यवस्थित कट करून घ्यायचा, एक्स्ट्रा कपडा कुठेही सोडायचा नाही। कट करून घेतलं। आता ही योकपट्टी आहे दुसरी, तिला मी अटॅच करणार नाही, असंच राहू देईल ओपन, आणि हा एक्स्ट्रा कपडा कट करून घेते। आता ही योकपट्टी आहे ही ह्या बाजूला येणार आहे आणि ही योकपट्टी ह्या बाजूला येणार आहे। आता ही आपण अटॅच करून घेतलेली आहे। हिला डायरेक्टली घ्यायचं, हुक पट्टीकडे ही योकपट्टी ठेवायची अशी, जो योकपट्टीचा मोठा भाग आहे तो उलटी ठेवायची, वरचा जो भाग आहे तो सरळ ठेवायचा, त्यावरती योकपट्टी अशी उलटी ठेवा आणि जे अर्धा इंच मार्जिन आपण इथं जोडण्यासाठी ऍड केलेलं आहे ते बरोबर इथं अर्धा इंचावरती टीप टाकून घ्यायची। बघा अशा पद्धतीने ही योकपट्टी आपली जॉईन झाली। आता ही इथे एक्स्ट्रा उरलेली दिसते ती योकपट्टी कट करून घ्यायची एक्स्ट्राची। बघा एक्स्ट्राची योकपट्टी कट करून झालेली आहे। आता ही आपण डायरेक्ट अटॅच केली। आता ही दुसरी योकपट्टी अटॅच करून दाखवते, ती जी की ओपन आहे आणि तिचा आतमधून जसं या योकपट्टीचा आतमधून मार्जिन दिसतंय तसं तिचं दिसणार नाही, म्हणजे आतमधून पण तिला प्रॉपर फिनिशिंग मिळेल। आता ही योकपट्टी आहे याच्यावरती उलटी ठेवायची। हे वरचं जे अस्तर आहे ना, हे अस्तर असं साईडला काढून घ्या। फक्त ब्लाउज पीस ठेवलेला आहे, ब्लाउज पीस वरती टीप टाकून घ्यायची अर्धा इंचावरती। अस्तर मी बाहेर काढून घेतलेलं आहे, जे ऑलरेडी ब्लाउज शिवतात त्यांचं लगेच लक्षात येऊन जाईल। बघा फक्त ब्लाउज पीसची योकपट्टीवरती टीप टाकली। आता आपल्याला हे अस्तर जोडायचं आहे, तर ते कसं जोडायचं बघा, असा हा पार्ट उलटा करा। उलटा करून झाल्यानंतर त्याला असं रोल करत चला, याचा रोल करून घ्या। बघा रोल केला। आता ही योकपट्टी आहे अस्तरची, त्या रोलच्या वरून घ्यायची, रोलच्या वरून घेतली बरोबर। आता इथं हुक पट्टीकडे अर्धा इंच घ्या आणि इथून पूर्ण अशी अर्धा इंचावरती टीप टाकायची। एक्स्ट्रा दोरे धागे लगेच कट करत चला। बघा आता ही पण इथं टीप टाकून झाली। आता हे आतमध्ये जे काही आहे ते बाहेर काढून घ्या। बघा योकपट्टी उलटवून घ्यायची असते। योकपट्टी आता बाहेर काढून घेतली। त्यानंतर पाठीमागून पण बघा तुम्ही, पाठीमागे तुम्हाला मार्जिन म्हणजे दिसणारच नाही,
बघा प्रॉपर फिनिशिंग आली म्हणजे इनविजिबल दिसेल ती. तिचं बघा मार्जिन असं दिसतं. म्हणजे या 2 पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जी आवडत असेल, जी तुम्हाला सोपी वाटत असेल, ही पण सोपीच आहे, 1-2 वेळा तुम्हाला वाटेल तसं. जी एक्स्ट्रा आहे ती कट करून घ्यायची लगेच. बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूला योगपट्टी सुद्धा अटॅच करून झाली. आता हुकाय पट्टी अटॅच करून घेऊया. हुकाय पट्टी लावण्याआधी इथं चेक करायचं की दोन्ही पार्ट बरोबर येत आहे की कमी जास्त येतोय. बघा हे सगळं जेव्हा तुमचं बरोबर येईल तेव्हा तुमची फिटिंग आणि फिनिशिंग प्रॉपर येईल. समजलं? समजा कटिंग कितीही परफेक्ट असेल आणि स्टिचिंगमध्येच घोड केला तर तुमच्या फिटिंगमध्ये पण घोड येणारच आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्यायच्या. हुकाय पट्टी जोडण्यासाठी आपल्यासमोर हे दोन्ही पार्ट आहेत. तर तुम्ही ज्या वाईज बसलेले असतील, डावा हात आहे, डाव्या हाताच्या साईडला जो पार्ट येतो त्याला आयपट्टी लागेल. तर मी उजवा हात आहे हा माझा, उजव्या हाताला जो पार्ट येतो त्याला सगळ्यात आधी हुक पट्टी लावून घेते. बघा ही पट्टी घेतलेली आहे 2.25 इंचाची. त्या पट्टीला फोल्ड करून घ्यायचं. आता हा पार्ट आहे ना हा सरळ ठेवायचा. फ्रंट पार्ट एका साईडचा सरळ ठेवायचा, हुक पट्टी त्यावरती ठेवायची. खाली बघा आपली क्रॉस पट्टीला फिनिशिंग देऊन झालेली आहे योग पट्टीला. तर खालच्या बाजूने ही पट्टी अशी अर्धा इंच आतमध्ये दुमडायची. मी दुमडली. आता इथून स्टिच टाकायला सुरुवात करते. कट देऊन घ्या. कट दिले. पट्टी बाहेरच्या बाजूने आता दुमडून घ्यायची. त्यावरती दाबटीप टाकायची. पट्टी आता आतमध्ये दुमडा. अस्तरच्या बाजूने अशी पूर्ण टीप टाकून घ्यायची त्यावरती. बघा हुक पट्टी अटॅच करून झाली. आता आयपट्टी लावून घेऊयात. आयपट्टी लावण्यासाठी डाव्या हाताकडचा पार्ट घेतला. 3.25 इंचाची आयपट्टी घेतली आहे, तिला मी अशी फोल्ड केली. फोल्ड करून हा पार्ट उलटा ठेवायचा म्हणजे अस्तरची बाजू वरती घ्यायची. त्यावरती ही पट्टी ठेवा. पट्टी अर्धा इंच खाली दुमडायची. अशी एक टीप टाकायची. कट देऊन घ्या इथं सुद्धा. पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडा, दाबटीप टाका. पट्टी बाहेरच्या बाजूने आता काढून घेतलेली आहे. आता ही ब्लाउज पीसच्या बाजूने तिला दुमडायची. दुमडताना कशी दुमडायची बघा, अस्तरच्या बाजूने ती अर्धा इंच राहिली पाहिजे. पूर्ण अशी दुमडायची का? अशी नाही. अस्तरच्या बाजूने तिला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडा. बघा आता हुक पट्टी आणि आयपट्टी चेक करा. बघा ही आयपट्टीवरती हुक पट्टी खाली इक्वल ठेवा. खाली वरती ठेवायची नाही. खडू घ्यायचा आणि इथं चेक करायचं इथून की आपलं एक्स्ट्रा किती येतंय ते व्यवस्थित कट करून घ्यायचं. सगळ्यात आधी ही कट करायची आणि मग नंतर ही कट करायची. बघा अगदी परफेक्ट मिळाली. क्लिअर झालं तुम्हाला? अशा पद्धतीने चेक करून जी एक्स्ट्रा होती ती पट्टी कट करून घेतली. आता फ्रंट पार्ट आपला संपूर्ण रेडी आहे. बॅक पार्ट तयार करून घ्यायचा. त्यासाठी हा बॅक पार्ट घेतला. ही ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस हा उलटा करायचा. ही ब्लाउज पीसची उलटी बाजू त्यावरती व्यवस्थित सेट करून घ्या. बघा हा पार्ट याच्यावरती ठेवून घेतला. आता पूर्ण अटॅच करूयात. पूर्ण गळा, मुंडा वगैरे सगळं अटॅच करून घ्यायचं.
बघा हे पूर्ण आपण अटॅच करून घ्या. उरलेला कपडा तो व्यवस्थित कट करून घ्या. बघा उरलेला सगळा कपडा मी कट करून घेतला. टक्स टाकून घेऊया. हे व्यवस्थित असा कपडा पकडायचा, बरोबर अर्धा इंच घ्या. इथं सुद्धा टक्स व्यवस्थित आला पाहिजे. टक्सला स्टिच करून घेते. सेम दुसऱ्या बाजूला पण टक्स टाकूया. दुसऱ्या बाजूचा पण टक्स टाकून झाला. टक्स आपले दोन्ही साईडचे टाकून झालेले आहेत. बघा बरोबर सरळ आले. बघा हे टक्स तुमचे सरळच आले पाहिजे. कोणाचे असे क्रॉस जातात तर कोणाचे असे क्रॉस जातात, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. टक्समुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. ही गोष्ट लक्षात घ्यायची. क्लिअर आहे. टक्स पण टाकून झालेत. आता खाली कमरेला पट्टी जोडून घ्यायची असते. पट्टी 1.5 इंचाची आहे. तिची एक बाजू आता 1/2 इंच अशी दुमडून घ्यायची. एक बाजू दुमडून घेतली. पट्टी ठेवायची. बघा खाली प्रॉपर पट्टी तुमची बसायला पाहिजे ना. खालची कमरपट्टी, पाठपट्टी तुम्ही जे म्हणतात ते. तर बघा जिथं टक्स आपण टाकलेला आहे ना तिथं एक अशी छोटीशी प्लेट्स घ्यायची. आता दुसरा टक्स आहे ना तिथं पण एक छोटीशी प्लेट्स घ्या. फक्त जिथे टक्स आहे तिथंच घ्या, असं कुठेही नाही घ्यायला सांगत मी. फक्त खाली कट देऊन घ्या. पट्टी ह्या बाहेरच्या बाजूने दुमडून घ्या. दाबटीप टाकून झाली का पट्टी अस्तरच्या बाजूने पूर्ण फोल्ड करून घ्यायची पाठीमागच्या बाजूला. व्यवस्थित त्यावरती एक टीप टाकून घ्यायची. ही टीप तुम्ही जाड टाकायची, कारण ही टीप खोलून हाताची शिलाई टाकायची असते. हात शिलाई ज्याला आपण म्हणतो. बघा पट्टीची फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकतात. प्रॉपर फिनिशिंग आली आहे पट्टीमध्ये सुद्धा. जी एक्स्ट्रा पट्टी उरलेली आहे ती कट करून घ्या. तर आता यांचे शोल्डर जॉईन करून घ्यायचे. बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावरती फ्रंट पार्ट उलटे ठेवायचे. ठेवताना एक गोष्ट लक्षात घ्या, गळ्याकडेच गळ्याची बाजू आली पाहिजे, मुंड्याकडेच मुंड्याची बाजू आली पाहिजे. नाही तर तुम्हाला उलटा ठेवायला सांगितलं, तुम्ही असा उलटा ठेवला आणि स्टिच टाकली म्हणजे गळ्याची बाजू कुठे येऊन गेली, फिटिंग साईडला, मुंड्याच्या बाजूला. कारण जे नवीन शिकत आहेत ना त्यांना ह्या गोष्टी क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. बघा अशी क्रॉस टिप टाकून घेतली. जे पण एक्स्ट्रा येतंय ते एक्स्ट्रा आलेलं कट करून घ्यायचं असं. म्हणजे आता तुमचा गळा तुम्हाला लूज पडेल का? नाही. शोल्डर उतरेल का? नाही. सेम दुसऱ्या बाजूला पण तशीच टिप टाकून घ्यायची. बघा दोन्ही बाजूला शोल्डरवरती सांगितलेल्याप्रमाणे टिप टाकून घेतल्या आहेत. आता मी याला असं सरळ करते. बाही जोडून घेऊयात, मग नंतर पायपिंग जोडणार आहोत. त्यासाठी ही बाही आपण कट केली होती. ही अस्तरची बाही, खाली ब्लाउज पीसची बाही. वरचं एक अस्तरची बाही घ्यायची, फक्त एक घ्या. जशी आपण योकपट्टी घेतली होती एक, आणि तिला सगळ्यात खाली दुमडायची. म्हणजे सगळ्यात खाली तिला उलटवून घ्यायची आहे. बघा काय झालं, म्हणजे अस्तरची बाही, ब्लाउज पीसची बाही सेम. अस्तरची बाही आणि ब्लाउज पीसची बाही. म्हणजे आता हे काय झालं, ब्लाउज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर आलं. तुमच्या कधी कधी जे नवीन शिकत असतात ना त्यांच्याकडून काय होतं, एका साईडच्या दोन्ही बाह्या तयार होऊन जाते. सांगितलेल्या पद्धतीने करा. बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी 5 इंचावरती टीप टाकून घ्या. दुसऱ्या स्लीव्ज वरती पण टाकून घ्यायची टीप. बघा खाली हा कपडा जास्त उरला असेल ना तर त्याला कट करून घ्या, पण माझा जास्त उरलेला नाही. एखाद लाईन इतकाच उरलेला आहे म्हणून मी काही कट करत नाही. डायरेक्टली त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. दोन्ही बाही ज्या आहेत त्या बाहेरच्या बाजूने दुमडा.
आता ह्या बाह्यांवरती दापटीप टाकलेली आहे आपण. आता यांना अस्तर जे आहे, अस्तरची बाही ती ब्लाउज पीसच्या खाली दुमडायची, खाली म्हणजे बॉटमला फिनिशिंग देऊन झाली. आता हे दोन्हीचं जे अस्तर आहे बाहीचं ते टीप टाकून जोडून घ्या ब्लाउज. बघा हे अटॅच करून झालं. एक्स्ट्रा कपडा होता तो कट केला. मुंड्याची बाजू घ्यायची, चेक करायचं पुढचा मुंडा कुठे येतोय, मागचा मुंडा कुठे येतोय. हा आपला पाठीमागचा भाग आहे, तो पुढचा भाग आहे. बाही त्यावरती उलटी ठेवायची. बाही अशी उलटी ठेवली, इथं बघा ही उलटी ठेवली. हा खोल भाग जो आहे तो पुढे जातोय का ते चेक करा. हा बाहीचा खोल भाग आहे, हा पुढे गेला म्हणजे आपली पुढची बाही असेल. समजलं. हा जो उभार भाग आहे तो मागे आला पाहिजे, जो खोल भाग आहे तो पुढे गेला पाहिजे. इथून आता अर्धा इंचावरती स्टिच टाकायची. बघा परफेक्ट आली, कमी किंवा जास्त बिलकुल पण पडली नाही. जास्त ताणून वगैरे लावायची नसते, बाहीला व्यवस्थित लावा. आता ही बाही घ्यायची, हा बाहीचा शोल्डरचा सेंटर घ्या, बाहीचा पण सेंटर घ्या. इथून चेक करायची, हे व्यवस्थित साईड पार्ट असे पकडायचे. चेक करायचं कोणता तरी एक पार्ट कमी जास्त होतोय का चेक करा. इक्वल आलेले आहेत, एक पण पार्ट कमी किंवा जास्त होत नाही. डबल टिप टाकून घ्यायची. बाही जोडून झाली. दुसऱ्या बाजूची बाही घ्यायची, ती पण सेम जोडायची. ब्लाउज सरळ ठेवायचा, त्यावरती बाही उलटी ठेवायची आणि बरोबर जॉईन करून घ्यायची. दुसऱ्या बाजूची पण बाही जोडून झाली. बाही दोन्ही बाजूच्या जोडून झाल्या. आता पायपिंग करून घेऊयात, मग नंतर फिटिंग करणार आहोत. पायपिंग करण्यासाठी क्रॉस पट्ट्या घ्यायच्या. बघा या क्रॉस पट्ट्या काढून मी ठेवलेल्या होत्या. ही क्रॉसपट्टी सरळ बाजू आहे आणि त्याच्यावर जी मी ठेवणार आहे ती उलटी बाजू आहे. आता याच्यावरती अशी क्रॉस टीप टाकून घ्यायची. हे एक्स्ट्रा दिसतंय ते आता व्यवस्थित कट करून घ्यायचं. बघा पट्टी जॉईन झाली. सेम दुसऱ्या साईडची पट्टी जॉईन करा. ही क्रॉस पट्टी सरळ आहे खालची आणि जी वरची मी जॉईन करणार आहे आता ती उलटी ठेवली. बरोबर हे पार्ट यावरती असे ठेवायचे एकमेकांवरती. इथून स्टिच टाकायची. याला असंच जोडायचं, सरळ जोडायचं नाही, तेव्हाच पायपिंग तुमची व्यवस्थित येईल. बघा सेम अशाच क्रॉस पूर्ण पट्टे जॉईन करून घ्यायच्या. ह्या जेवढी पण तुम्हाला पट्टी लागणार असेल तेवढी. हे जे जे मार्जिन आहे ना इथं बघा, आता नखाने असं प्रेस करून घ्या, म्हणजे त्याला वेगळं वेगळं करून घ्या. जेवढे पण आपल्या पट्टीमध्ये मार्जिन आलेले असतील हे पट्टी जॉईंटचे तेवढे पूर्ण. एका साईडला पट्टी दुमडून घ्यायची. आता ही पट्टी व्यवस्थित एकसारखी कट करून घ्या, म्हणजे बघा कुठे जास्त कुठे कमी असते, मग ते आपल्याला एवढी तर काही लागत नाही. मग तिला एकसारखी कट करून घ्यायची.
बघा पट्टी तयार झाली। आता ब्लाऊज घ्यायचा, हे पट्टीवर जे मार्जिन आहे ना हे वरच्या बाजूला ठेवायचं। ही पट्टी जी आहे पूर्ण जॉईन केलेली, हे मार्जिन दिसतंय ना हे वरच्या बाजूलाच आलं पाहिजे। इथून आता ही पट्टी ठेवली, बरोबर यावरती स्टिच टाकत जायचं। 5 इंचावरती व्यवस्थित स्टिच टाकत जायचं आहे। एकदम अशी ताणून नका लावू ही पट्टी। आता बघा हे जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ना हे पण आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे। बघा कुठे कमी किंवा जास्त असं असेल ना ते व्यवस्थित कट करून घ्या, म्हणजे अगदी 1 ते 2 लाईन इतकंच ठेवायचं आहे। बघा ही पूर्ण मार्जिन बघा मी फक्त 1 लाईन 1-2 लाईन इतकंच राहू दिलं, पूर्ण व्यवस्थित कट करून घेतला आहे। पाइपिंग मध्ये फिनिशिंग येण्यासाठी हे करावंच लागेल। आता यावरती दाबटीप टाकायची। इथं बघा ही एक्स्ट्रा पट्टी फक्त बाहेर अर्धा इंच राहू द्या आणि तेवढी बाकीची कट करून घ्यायची। आता पाइपिंग करायला सुरुवात करायची। ही पट्टी होती तेवढी आतमध्ये दुमडून घ्या आणि बरोबर बघा बाहेर तुम्हाला पाहिजे तेवढा जाड गोट तुम्ही ठेवू शकता। जास्त पण जाड नाही ठेवायचा, जास्त जाड चांगला नाही दिसत। बघा पाइपिंगचा गोट आपला पूर्ण एकसारखा आलेला आहे। बघा पाइपिंगचा गोट तुम्ही बघू शकता, ते बघा पाइपिंगचा गोट सुद्धा एकसारखा आलेला आहे। हा सेम कलरचा आहे म्हणून तुम्हाला एवढा दिसणार नाही। क्लिअर झालं आपला पाइपिंगचा गोट कसा आला, अगदी एकसारखा आला। हे बघा ह्या पाइपिंगला व्यवस्थित प्रेस करून घ्यायची म्हणजे अजून छान लुक येतो। तुम्हाला जर का ब्लाउज मध्ये अजून नवीन लुक द्यायचा असेल ना पाइपिंगला, तर बघा जसं आता ह्या ब्लाउज पीस मध्ये ग्रीन कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, अशी कॉन्ट्रास्ट कलरची पाइपिंग सुद्धा तुम्ही लावू शकतात। खूप सुंदर पाइपिंगचा गोट तयार झाला। अशा पद्धतीने तुम्हाला पाइपिंगचा गोट तयार करून घ्यायचा आहे। बघा तुम्हाला दिसत असेल एकसारखा तयार झालेला आहे, कुठेही कमी किंवा जास्त तयार झालेला नाही। फ्रंट मध्ये पण तुम्ही बघू शकता। आता फिटिंग करून घ्यायची आहे। फिटिंग करण्यासाठी ब्लाउज उलटा ठेवायचा। जो ब्लाउज आपण मापाला घेतलेला होता ना तो ब्लाउज घ्यायचा। कटिंग करताना बघा आपण हाच ब्लाउज घेतलेला होता। दंडगेर किती आलेला आहे बघा, 5 इंच दंडगेर आहे। इथून मी 5 इंचावरती एक मार्किंग 5 किंवा 5.25 थोडी लूजिंग जरी ठेवली ना तरी चालेल, कारण कॉटन असतं। आपण अस्तर हे वॉश केलेलं नसतं आणि अस्तर वॉश केल्यानंतर अजून परत आकसलं जातं, हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे ओके 5.25 इंचावरती मी मार्क केलं। अगदी 0.25 इतकं लूजिंग ठेवलं आहे, जास्त वगैरे मी ठेवलं नाही। छातीची घडी किती होती आपली 8.5 इंच, छातीचा चौथा भाग। तर ही आयपट्टी जी आहे ना ही सोडून द्यायची, ती मोजण्यात धरायची नाही। इथून आता थोडा ब्लाऊज ताणायचा, जेवढा आपण अंगात घालतो तेव्हा ताणला जातो ना तितका। इथून 8.5 इंचावरती एक मार्किंग करायचं। कंबर मोजून घेऊयात, 30 आलेला आहे।
आयपट्टी सोडून द्यायची असते, आयपट्टी मोजायची नाही. 30चा चौथा भाग किती आला? 7.5 इंच. इथून पण आयपट्टी सोडून द्यायची आणि मग 7.5 इंचावरती मार्किंग करायचं. मार्किंग केलं तर दुसऱ्या बाजूला मार्किंग करायचे आहे. दंडघेर 5 इंच, छाती 8.5 इंच आणि कमर 7.5 इंच हे मार्किंग केलेले आहेत. बघा व्यवस्थित चेक करायचं ते मार्किंग. पट्टी घ्यायची आणि पट्टीने हे सरळ मार्क करायची. हे बघा फिटिंगची लाईन सरळ आली. इकडे मार्जिन आपण स्लीव्ज कटिंग करताना एक्स्ट्राच घेतलेलं होतं, तर हे थोडंसं एक्स्ट्रा येते ना, ते आपण नंतर कट करून घेऊ. फक्त आता आपल्याला काय पाहिजे? फिटिंगची लाईन आपली सरळ आली पाहिजे, इतकंच आपल्याला पाहिजे. बाकी नंतर ते तिकडे मार्जिन किती उरतंय ते आपण व्यवस्थित कट करून जे एक्स्ट्रा येतंय ते व्यवस्थित इक्वल करून घेऊ. क्लिअर झालं? इथं सुद्धा सरळ लाईन मार्क करायची. पट्टीने करा, अंदाजे काहीच करू नका. बघा सरळ लाईन मार्क केली. फिटिंगची लाईन आपली दोन्ही बाजूची कशी आली? सरळ आलेली आहे. म्हणजे पॉइंट आपले सगळे मॅच झाले, म्हणजे लाईन सरळ आली. जे मार्किंग आपण केलेलं आहे त्यावरती टीप टाकून घ्यायची. हे उरलेलं मार्जिन आहे त्याच्यामध्ये अर्धा पाव इंच टीप टाकायची. अशा पूर्ण जे मार्जिन उरलेलं आहे ना त्याच्यामध्ये स्टिच टाकून घ्यायच्या. बघा आता हे इथं टीप टाकून झाल्या. सेम दुसऱ्या बाजूला फिटिंग लाईन वरती टीप टाकायची. आता हे एक्स्ट्रा जे मार्जिन दिसतंय उरलेलं यावरती जसं आपण तिकडे टीप टाकले ना तशा टिपा टाकून घ्यायच्या. तर आपला 4 टक्स ब्लाउज रेडी आहे. ब्लाउजमध्ये तुम्ही फिनिशिंग बघू शकतात. आतमध्ये हे जे माझं दिसतंय तिथं मी थोडंफार आहे ओव्हरलॉक करून घेईल. बाकी टक्स पण बघा किती परफेक्ट आलेले आहेत. ब्लाउजमध्ये पायपिंग सुद्धा छान आलेली आहे. बाहीचे जोड पण अगदी इक्वल आलेले आहेत. बघा मागची बाही आणि पुढची बाही. समजलं? बघा मागची बाही आणि पुढची बाही. तर जोड खालीवरती का होतात, आपल्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग कशी द्यायची, पायपिंग कशी करायची हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. ब्लाऊजला अजून प्रेस केला नाही. कस्टमरला ब्लाऊज देताना फिनिशिंग नाही द्यायचं असेल तर प्रेस करूनच द्यावं लागतं. ही जी पायपिंग केली आहे याच्यावरती पण तुम्ही प्रॉपर प्रेस करा, अजून छान दिसेल. बघा असा आपला ब्लाऊज रेडी आहे. आता आपले आय करायचे बाकी आहे. मी त्यासाठी मार्किंग करते. बघा 5 हुकसाठी मार्किंग केलं. आता सुई अडकवायची, लगेच इकडे असा त्रिकोणासारखा आकार त्याला द्यायचा. आय सुद्धा तयार करून झाले. असेच मशीनचे आय तयार करा. आता हा ब्लाऊज कस्टमरचा आहे, मी देताना त्याला प्रेस करेल. आता तो उंची सुद्धा चेक करून घ्यायची की उंची पण 13.5 इंच आलेली आहे का. हा मापाचा ब्लाऊज आहे. तुम्ही टेपने पण उंची मोजू शकतात किंवा हा जो मापाला ब्लाऊज आलेला आहे हा पण व्यवस्थित असा फोल्ड करून ठेवा. त्यावरती आपण शिवलेला ब्लाऊज फोल्ड करून ठेवायचा आणि बघायचं बरोबर आहे का. बघा ही जी मागची पाटपट्टी आहे ती पाटपट्टी सुद्धा आपली बरोबर आली, बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने गळा कसा मोजायचा असतो मी तुम्हाला क्लिअर केलं होतं. म्हणजे गळा पण आपला बरोबर आला, पाटपट्टी बरोबर आलेली आहे. ब्लाऊजची उंची सुद्धा बरोबर आली. हा फ्रंट पार्ट आपला बाहेर निघाला आहे. समजलं? हा आपला बॅक पार्ट आहे बघा, टक्स दिसतोय. तर ब्लाऊजची उंची पण परफेक्ट आली आणि ब्लाऊज पण आपला बघा अगदी परफेक्ट आलेला आहे. असं तुम्ही चेक करू शकता. समजलं?
तर स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं, प्रॉपर फिनिशिंग द्या, प्रॉपर कटिंग करा, स्टिचिंग परफेक्ट येईल, ब्लाऊज फिटिंगला सुद्धा छान बसेल. मी मैत्रिणींनो चला थांबवते आता. आपला आजचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. सेम करा. परत काही डाऊट वाटला तर मला नक्की विचारा.